या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच। फडणवीसांच्या संयमाचं कौतुक। खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। भाजप दुतोंड्या गांडूळ। जरांगे मुंबईत आल्यावर भाजपची भाषा हीन दर्जाची होती। फडणवीस सोडून सर्व भाजपच्या नेत्यांनी घाणेरडी भाषा वापरली। राऊतांचा हल्लाबोल। मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश। GR मिळताच जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलं। मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते? राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगात कुठे होते? राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियरवर पहिला GR प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटियरसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्यात ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून जाहीर। राजकीय हेतू ठेवून कुणी वेगवेगळ्या युक्त्या करू नये हीच भीती। या निर्णयाला कुठेही दृष्ट लागू नये ही गणरायाकडे प्रार्थना। खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती। दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही। विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं। विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। सरकारच्या GRनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। GRचा पूर्ण अभ्यास करून तज्ज्ञांशी चर्चा करून साखळी उपोषण सोडणार असंही केलं स्पष्ट। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयावर कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू। सखोल अभ्यास करून सविस्तर भूमिका मांडणार। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आज कोर्टात सुनावणी। दुपारी 1 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगेंवर उपचार सुरू। रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सुरू। दमदाटी केल्याप्रकरणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। मरीन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। आंदोलक गावाकडे मार्गस्थ झाल्यानं CSMT स्थानक परिसर मोकळा। BMC आणि CSMT परिसरातील रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर। आझाद मैदान आणि CSMT परिसरात पालिकेचं मिशन स्वच्छता। विविध उपकरणांच्या सहाय्यानं व्यापक स्वच्छता मोहीम। 400हून अधिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कार्यवाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्र्यांसाठी आज वर्षावर स्नेहभोजन। उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार। सूत्रांची माहिती। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून GST परिषदेची बैठक। बैठकीत कर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम। राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला। धरणातून 1900 क्युसेक विसर्ग सुरू। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गुरुग्राम, चंदीगड, नोएडातील शाळांना सुट्टी। पंजाबमधील 1400 गावांना पुराचा फटका। पुरात आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। वायव्य भारतात पावसामुळे सतलज नदीला पूर येण्याची शक्यता। परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला इशारा। तावी नदीच्या पुराबद्दलही पाकिस्तानला इशारा। उत्तर भारतात मुसळधार पाऊस। गाझियाबादमधील बदरपूरमध्ये पूरस्थिती। नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत।
अफगाणिस्तानात भूकंपामुळे 1400 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त, भारताकडून मदत रवाना. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.